महाराष्ट्राचा सर्वात स्मार्ट चोर, हिरोईनला 3 कोटींचं घर गिफ्ट करणारा पंचाक्षरी स्वामी। नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। गुन्हेगारीच्या जगात अनेक किस्से गाजले आहेत। सुकेश चंद्रशेखर प्रमाणेच अनेक गुन्हेगार प्रेमासाठी अव्वाच्या सव्वा खर्च करतात। नुकतेच छत्रपती संभाजीनगरच्या हर्षद कुमारने फेक सही स्कॅम करून 21 कोटी उकळले आणि गर्लफ्रेंडला 1 कोटींची BMW गिफ्ट दिली। पण काही चोरांची कथा इतकी धक्कादायक असते की ती ऐकून आपण थक्क होतो। अशीच एक भन्नाट कहाणी आहे सोलापूरच्या पंचाक्षरी संग्या स्वामीची। हा चोर फक्त चोरी करायचा नाही तर त्याचं आयुष्य एकदम लक्झरी आणि हायफाय होतं। त्याने चक्क एका बॉलिवूड अभिनेत्रीशी संबंध प्रस्थापित केले आणि चोरीच्या पैशातून तिला 3 कोटींचं आलिशान घर गिफ्ट केलं। त्याची ही कहाणी चकित करणारी आहे। पण हा मजनू छाप चोर नक्की कोण? चला तर जाणून घेऊया त्याची संपूर्ण कहाणी। स्वामींचं सुरुवातीचं आयुष्य। पंचाक्षरी स्वामींचा जन्म सोलापुरात झाला। त्याचे वडील रेल्वे विभागात नोकरी करत होते आणि तो लहानपणी बॉक्सिंगमध्ये खूप हुशार होता। राष्ट्रीय स्तरावर त्याने चांगली कामगिरी केली होती आणि त्याला कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट ही मिळाले होते। मात्र त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बदलली। वडिलांच्या जागेवर त्याच्या आईला नोकरी मिळाली, पण त्यामुळे तिचं स्वामीकडे दुर्लक्ष झालं आणि स्वामी गुन्हेगारीच्या वाटेवर गेला। स्वामीने वयाच्या 15व्या वर्षी पहिली चोरी केली। 2003 मध्ये त्याने पहिल्यांदा लॅपटॉप चोरला आणि त्यानंतर चोरीचं त्याला व्यसनच लागलं। त्याने सोलापुरात काही चोऱ्या केल्यानंतर थेट हैदराबाद गाठलं आणि तिथे 20-25 घरफोड्या केल्या। पुढे मुंबईत चेंबूर परिसरात तो सक्रिय झाला आणि तिथेही 30 ते 40 घरफोड्या केल्या। त्याचं नेटवर्क एवढं मोठं होतं की त्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि कर्नाटकमध्ये मिळून सुमारे 200 घरफोड्या केल्या। स्वामीची चोरीची स्टाईल आणि मास्टर प्लॅन। स्वामी हा अगदी स्टायलिश चोर होता। स्वामी हा चोर असूनही डॅशिंग राहायचा। ट्रेन्स किंवा बसने प्रवास करण्याऐवजी विमानाने फिरायचा। महागडे कपडे, ब्रँडेड घड्याळ आणि लक्झरी आयुष्य हे त्याचे ओळखचिन्ह। चोरीच्या रकमेवर तो मजेत ऐशो आराम करायचा। त्याने स्वतःची टोळी बनवली आणि खास योजना आखून चोऱ्या करायचा। बंद घर हेरून मागे आणि पुढे घर असलेली जागा निवडून तो चोरी करायचा। पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरी केल्यानंतर तो लगेच कपडे बदलायचा आणि नवीन ठिकाणी जाऊन बसायचा। 2013 मध्ये त्याने 2 वकिलांच्या घरफोड्या केल्या आणि त्यासाठी त्याला अटक झाली। मात्र तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने पुन्हा चोरी सुरू केली। 2016 मध्ये गुजरात पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला 6 वर्षाची शिक्षा सुनावली। साबरमती जेलमध्ये असताना तो अधिक कुख्यात झाला। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने बेंगळुरूला आपला तळ हलवला आणि तिथेही अनेक चोऱ्या केल्या। 2023 मध्ये त्याच्या टोळीने विश्रांतवाडीत मोठ्या प्रमाणावर घरफोड्या केल्या। मात्र एका खबऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला सापळा रचून पकडण्यात आलं। स्वामीचं लक्झरी आयुष्य आणि प्रेम प्रकरण। स्वामीचं आयुष्य हे अगदी सिनेमासारखं होतं। त्याने आसाममधील एका महिलेशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगाही आहे, पण तरीही तो इतर मुलींच्या मागे असायचा। त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या आणि तो एका बॉलिवूड अभिनेत्रीशीही संपर्कात आला होता। त्या अभिनेत्रीवर प्रत्येक भेटीसाठी तो 15 लाख रुपये खर्च करायचा आणि एकदा तर त्याने तिच्यासोबत राहण्यासाठी हॉटेलवर 6 लाख रुपये खर्च केले होते। त्याच्या चोरीच्या पैशातून त्याने कोलकात्यातील एका बार डान्सरसाठी 3 कोटींचं आलिशान घर गिफ्ट केलं होतं। एवढंच नव्हे तर त्या घरात त्याने 22 लाखांचं मोठं फिश इक्वेरियम बसवलं होतं। स्वामीची टोळी चोरी केलेलं सोनं एका सोलापूरच्या सोनाराकडे वितळवून सोन्याच्या बिस्किटांमध्ये बदलायची। पोलिसांनी स्वामीला पकडल्यानंतर त्याच्याकडून 181 ग्रॅम सोन्याची बिस्किटं आणि 333 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले। त्यांची किंमत सुमारे 125 लाख रुपये होती। तसेच त्याच्याकडे चोरीसाठी वापरण्यात आलेली फायर गन ही पोलिसांनी जप्त केली। सध्या पोलीस त्याच्या गुन्ह्यांची चौकशी करत आहेत। त्याला यापूर्वीच्या गुन्ह्यासाठीही शिक्षा होण्याची शक्यता आहे। मात्र या आधीच्या ट्रॅक रेकॉर्डवरून पाहता तो सुटल्यानंतर पुन्हा चोरी करण्यासाठी बाहेर पडेल हे नक्कीच।
स्वामी हा एक हुशार आणि मास्टरमाइंड चोर होता। त्याचं गुन्हेगारी विश्वात एक वेगळं स्थान होतं। तो केवळ चोरी करायचा नाही तर हायफाय जीवनशैली जगायचा। चोरी करून विमानाने प्रवास करणारा, लक्झरी कपडे घालणारा आणि बॉलिवूड हिरोईनला प्रभावित करणारा हा चोर आजही पोलिसांच्या रडारवर आहे। आता त्याला काय शिक्षा मिळणार आणि पुन्हा बाहेर आल्यावर तो काय करणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। पण एक गोष्ट नक्की, पंचाक्षरी स्वामीची ही थरारक कथा गुन्हेगारी जगतात एक वेगळं स्थान निर्माण करते। स्वामीची ही चोरीची स्टाईल आणि हायफाय जीवनशैली याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि या प्रेमवीर चोराची कहाणी कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।